अगं चल पटापटा चल. हा तुझ्या नादात तेवढं उशीर झालाय मला. नाही तर मी सकाळी जात असते वड पूजाला. तिथंच वाकडी तिकडी होत चालत रस्त्यानी. जाऊ मी दे कशी बाई, काय दिसते, मी सकाळी कशी जाते. दिसते? सकाळी हा? गेलं असतं ना ते बरं झालं असतं. मला मरणाची भूक लागली, अजून काही खाल्लं नाही. अगं नवऱ्यासाठी एक दिवस तरी उपास धरावा. हा का? नुसतं नावालाच नवरा येतोय तुम्हाला. तुमचं बघा दुसरा हा? गजरा पडलाय बघा. पडला होय गजरा. 2 गजरा लावून आलाय बाई, काय खरं नाही. आजचा दिवस नटायचा असतं हाय का माहिती. आणि भूक लागली सकाळपासून. पातळ झाले पार, मी जास्त जीव नाही राहिला माझ्यात ते फेरे मारायला सुद्धा. एका दिवसात पातळ झाली का तू? मग हा पण नुसताच प्रेमाचा माझा नवरा म्हणायचा का? त्याच्यासाठी थोडं प्रेम ठेवायचं की आपण त्यासाठी आपण उपास करायला पाहिजे. 7 वेळ हे मारावं लागत हा याला म्हणतात प्रेम. हा दिसायला काय म्हणतात तशातली गंमत. आमचं आहे ना मनातून प्रेम आहे, असं वरून वरून नाही. याला दाखवायचं उपास धरला आणि त्याला दाखवायचं. आम्हाला तर दिसून दे एखादी तुमचं प्रेम किती घेत. आम्हाला तर काय दिसतच नाही. आज आम्ही तरी नाही दिसेल दाखवत म्हणलं. कोणाला प्रेम. बागात कुकू लावायचं असं काय असं तर काय दिसतच नाही. आमच्या जोडीला नजर लागते लगेच. याला त्याला प्रेम दाखवले ना लगेच नजर लागून जाते. नाही ना, नजर लागायचा विषय नसतो त्याच्यामध्ये. हा चल घ्यावरून चल लवकर दोरा गुंडाळ. आता लगेच मग काय हे कुठं राहिलेत काय माहिती. एवढे फोन केले आजच्या दिवशी, पण बायकोला काय माझा लेक काय जाग्यावरच राहत नसतं बाईक. हा फोन बिन कर ना, बोलाव लवकर. जाऊ दे मरून तिकडं. आज हे आले नाही ना, यांच्यासाठी परत कधी उपासच नाही धरायची मी. हा. उपासच करू नको. काय वायदाच केला आता उपास मग काय खरं आहे बघा ना. म्हणजे आमचं एक लव्ह मॅरेज आहे, तुम्हाला माहितीये हा, का? माहिती. आणि आजच्या दिवशी हे माणूस जागेवर नाही म्हणलं काय म्हणायचं बरं अशा लव्ह मॅरेजला? सांगा बरं तुम्हीच. माग यायला पाहिजे होतं. नाही पहिला काळ गेला आता. आपल्या पहिल्या आमच्या जमान्यात कशाच्या नवऱ्याजवळ येत होते. आपण जाऊन पाया पडायचं बाई. कशाच उपास तर नवऱ्याचा उपास आहे. आजकालच्या पुरीला नवऱ्यासोबतच पाहिजे. हा मग आता फेरे मारायला सोबत नको का? हा पाहिजे ना, हा, आता हे 7 फेरे ते 7 फेरे घेतले लग्नात. आता हे नको का सोबत? हा, मग मग पाहिजे ना. होय मावशी, तुम्ही काय त्याचीच बाजू घेऊन बोलायला लागले काय सुनाशी? मग सुनांचीच बाजू लेख लागती ना बाई, तिचीच घेईन ना बाजू. हा होय सुनाच अशी आहे तर काय करते आता तू? होय. सुना सुनाच अशी आहे तर. नाही आजकाल त्याला नवरे लागत आहेत, बाकी कुणी नाही लागत. सगळं नुसते नवरे आहे का तुम्हाला माहितीये. जेव्हापासून माही आली काय सून तेव्हापासून माझ्या लेकाला असं मुठीत धरलाय. मुठी तर धरी आणि अजून वाट बघती माग फिरू बघती अजून माझा नवरा कस काय येत नाही. कसा येईना, कसा बसा कसा जवळ येईना. लगेच वड पूजायला सोबत पाहिजे. कुठं बघितलं का असं सोबत वड पूजायला? याच्या माग तुम्ही आम्ही घेतलं का नवऱ्याला नाही सोबत? नाही बाई, कधी नाही घेतलं. आता नवरे नव्हते येते बाई. कुठे बाई अजून काय दिसत नाही बाई. हे काय कधी असं सोबत वड पुजताना येतच नाही. तर कधी त्यांना गुढीच नाही बायकोची, ते तरी काय येणार आहे? तर कधी याच्या माग आलेच नाही. आता तरी येते तर बरोबर होईल म्हणते माझ्यासोबत वड पूजायला. हा बाई. हा? मग मला काय? तर एवढं लय नाव ठेवीत होतं तुम्ही. नवरा सोबत लागतोय आणि कसा काय पण ना आता? बघती. आता तुम्हाला कशाला पाहिजे तू नवरा? कशी माझ्या लेकाची वाट बघती त्याच्यामुळे मलाही वाटलं बाई आता म्हातारपणी जोडीने वड पूजावा. हा वय हा तेवढा तरी शेवट. कधी दिवस कधी कोणला कसा येईन कळत आहे का? पुढची पौर्णिमा कशी येते? प्रत्येकाचे दिवस म्हणजे माणसाचा कधी दिवस टायमिंग बदलत. ते पण खरं. त्याच्यामुळे जीवन साथी सोबत पाहिजे. मग मग माझं काय म्हणणं होतं तेच म्हणणं होतं ना, म्हणून मी का? नवऱ्याला म्हणत होते ना. आता पहिलीच आमची वट माझ्या पौर्णिमा. डोक्यात बी आलं बाई. आता तू म्हणती माझ्या लेकाला बोलते म्हणल्यावर मी तुझ्या सासऱ्याला बोलते. मग काय करू आता? पण मम्मी मी काय म्हणते, जर पप्पा पण नाही आले ना, तुम्ही पण पप्पासाठी पुढच्या उपासच नका धरून. घरी गेल्यावर बोलूच नका, रुसून बसा. ऐक ना, एकदा असंच झालं. काय? तुझ्या पप्पाने माझ्यावर भांडण केले हा तर मी पूजाचे उपवासच धरला नाही. वट वडच सावित्रीच्या पुजला नाही. दिवशी. हा वडच पुजलं नाही. हा वय. मग मी म्हणते नवऱ्यासाठी काय? उपास पुजलंच धरायचं. नवऱ्या आपल्या संग भांडण करा. मग तुझ्या सासऱ्याचा उपासच धरला नाही. मग मी काय म्हणते, किती फेरे मारणार आहेत आता? 1 फेरा का 7 फेरा? 7 फेरे मारावं लागेल ना. 7 जन्मी सोबत त्याला पाहिजे सांगायचं. का पण वडसावित्री तुम्हाला? आईला सांगायचं 7 जन्मी आमची जोडी सुखासुखी ठेव असं बोलायला पाहिजे. ती आहे का माहिती? पण तुम्हाला पाहिजे का पप्पाच? अगं असं कोणाला वाटतं का नको म्हणून? किती भांडले किती मारलं तरी शेवटी कसं वाटतं? संध्याकाळी कसं वाटतं बाई? सगळं असल्या घरात गोड वाटत आहे, करमत आहे. नसल्यावर कसं वाटतं? ते पण खरंय. कसं आहे ना, सुनच वाटतं घरात माणूस नसल्यावर. चल आता वड पूजून घेऊ. चल मला नाही येत पूजिता मम्मी. चल ना. मग तुला दाखवते ना आता. पहिलीच वड पौर्णिमा आहे ना तुझी. तुला तरी काय माहितीये? पुढं अशी वय अशी वय. चल 5 खडे मांड. कडीकडे तोंड घे. 5 खडे घे. 5 खडे घे. इदलचे 6 खडे 5 खडे. हा असे 5 खडे मांडायचे. हे बघ अशा ठेवायचे. इकडे बघ. हा हे बघ हे 4 झाले. अजून 1 खडा मांड तू 5 खडे तिथं पण. हा हा हे बघ मांडले. मांडले. अशी ओटी भरायची. हे बघ
आई वडसावित्रीची हा हं. कसं असं- असं हे असं- सगळं घेऊ का त्याच्यात असं भर इकडं बघ असं नाही भरायची हे बघ मग अशी घे अशी याच्यावर मांड दोन्ही हा, हाताने मांडलं ना मग दोन्ही हाताने हा बघ दोन्ही पासाने घे अशी भरून खाली ठेव हा पीस खाली मांडते हा ठेवलं आता ठेव अशी मांड असं इथं मांड हा, मांडली. अजून याय नाही काय बाई काय खरं नाही आता घरी जाऊन ना बोलणार तुझं लक्ष इकडं नाही अजिबात काय म्हणून तुमचा दिवा जाळा ना का माझं लक्ष नाही म्हणून तुझ्याकडे बघू बघू आणि तुमचं तरी कुठं लक्ष आहे मग माझंही लक्ष तुझ्यावानीच झालंय ठेव याच्या ठेव. हा ते तर खरंच आहे ना तुम्ही पण पप्पाची वाट बघत असता ना. चांगला मन भावाने देवा लावलं की लगेच पेटन लगेच पेटला माझा आबा आमचा बुजला बाई आला का बाबा आताशी आली तू वाट सुकून गेलं ना तुझी वाट बघून बघून माझी वाट बघायची अरे राम तुमची काय वाट बघायची सांगा मावशी आता काय वाट बघायची जरा शिक मला ये अगरबत्ती पेटून दे हा मग भांडता का मग भांडत बरोबर कोणाच्या नावाची आहे अगं अगं पहिले पेटे वार चाललेले भरभर पेटा ना बाई इकडे या तुम्ही पेटू लागा इकडे ते बुट काढा कागद असे कोणाचे होते का सोबत असे कोणाचे नव्हते बाई हे बघा माझा लेख सून दोन जोडीने येत मग ऐक नाही झालं मला आता पुढे बघितलं का तुम्ही माझ्यासाठी उभा धरलाय बायकोनी मग सोप आहे का जोक नाही भाऊ फर्स्ट टाइम ऐक नाही आई बघा मावशी 4 वाजले 4 अजून काही सकाळपासून खाल्लं मग नाही काय कोणाची उपकार नाही खाल्लं तू रोज सकाळी मागते बटर पण आज मागितलं नाही तिने काय करू मम्मी आता हे हळदी कुंकू हा हळदी कुंकुला ती वेळ सांगा तुला नटायचं बरं सांगायची गरज पडत नाही पदर घे बाबा हा घाल पदर. हा होय नटायची सांगायची नाही लागत हे काय लावू लिपस्टिक लावू पावडर लावू त्याचा कोर्स झालेला आहे ते कसं सांगावं लागेल? हे देवालाच लावायचं कसं कळत नाही हळदी लावायची कुंकू लावायचं इकडे सांगा ना तुमच्या आईला इथं बाहेर सुरुवात आहे का? मम्मी. कुठं सुरुवात आहे कुठं वाटायला लागेल बस ना इथं. पण हे एकदा सांगितलं की डोक्यात बसायला पाहिजे अरे पहिलं वर्ष तीच मम्मी असं काय करते? हा ना बाई शेवटी बाजू कोणाची घेणार होय आई त्याचीच त्यांचीच घेणार हा घेणार आपलं गेला चुलीत व्यस्त घाल हा घाल ना आपलीच आहे ना आवर भूक लागली उपाशी तिला मग लागू तर एक दिवस उपास धरले आणि काय होईन बरं सांगत होतो नको उपास अगं मी 4 उपास करीते तुला सवय तिला सवय नाही तिने पहिल्यांदा उपास धरलाय माझ्यासाठी हा का तू आधी अरे उलट प्रेमाचा माणूस उपास होय आई प्रेमाने उपास भूक लागते का लागते का सांगा बरं हा? नाही लागत भूक कस काय भूक लागन लागली भूक नाही लागली नाही लागली मग तुझं प्रेम आहे ना एकदम हा भूक लागायलाच ना पाहिजे मी संध्याकाळपर्यंत कुठं म्हणले तुम्हाला मला भूक लागली कधी म्हणले 10 वेळा बोलली इथून तिथपर्यंत येऊस तर आंबे भूक लागली. खाऊन घे काय आंबे जाऊ दे आता पूजा करून घेऊ आधी. चल घे तू धागा घे काय करू हाताने नाही द्यायचं असं धार दे ना असं हा दे खोडावर टाक हा टाकलं टाक अजून ओ मी काय म्हणते आता फेरेस टाइम आलाय ना मला उचलून घ्या उचलून हा येट लागला का तुला मम्मी सोबत मग काय झालं नाही कोण नाही उचलत कुठं बघितलं का तू आता पण हा सगळ्या रील्स वर तेच चालू आहे मला नका सांगू रील काढतात फक्त ते रिअल मध्ये नाहीये पण मला रिअल मध्ये तसंच करायचं रील काढताना घरचे घरी असते तर फक्त नवरा आणि बायको रील काढायला जातात तेव्हा ते उचलून घेणे तर आपट खाली काय फरक नाही पडत पण इथं मम्मी आहे. मला नका सांगू मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलंय सकाळपासून उपास धरलाय काही खाल्लं सुद्धा नाही मी नाश्ता सुद्धा नाही केलेला अरे तुला सांगितलं तो उपास नको पकडू असं तुझं जे नसतं म्हणते माझ्याबद्दल भावना चांगल्या ते इम्पॉर्टंट आहे उपासाची काय गरज होती धरावा लागतो ठीक आहे आता धरला धरलाय आता चल फेरे मारून घे मी नाही उचलणार मम्मी काय म्हणा मला फेरेच नाही मारायची मग जाते पप्पा आले की ते पप्पा मम्मीला उचलायला काय पप्पा आले मम्मीला उचलायला पप्पाचं काय ते जुने झाले आता मग ते त्यांचं म्हातारे जीवन होतं झाले. मला नका सांगू नाही नाही जा काय चाललंय रे तुमचा मम्मी घे ना हिला फेरे मारून घ्या बरं चला बरं तुला बोलून घेतलं तर काय माहिती काय चाललंय तिचं काय नाही झालं आमचं बोलणं मारा फेरे. चल लवकर चला. लय उशीर झालाय इकडूनच ना हा इकडूनच असंच चल माझ्या माग माग देवा माझ्या नवऱ्याला आहे ना मोठं आयुष्य लाव चल बाई पटपट तुला भूक लागली असं ना आता नाही लागली भूक जाऊ द्या तुम्ही सगळीकडे प्रचार करून सोडला
पहिलीच वेळ आहे तुझी उपास धरायची म्हणल्यावर. जगण्याला पंख फुटले, हे माझ्या जगण्याला पंख फुटले. काय बाई नवलच झालं यांचं एक नवल परीच नवरा बायको झाले ते. त्याला काय होतंय? काय होतंय म्हणजे असं असतं बाई कुठं काय होतंय? मम्मी काय आवडते? मग जोडी जोडीने कोण येत असतं का असं? नवलच आहे. तिचे पाय दुखत होते म्हणून उचललं. उचलून मग 7 फेरे घ्यायचे असं लगेच. एक घेतला. आडवं नाही घ्यायचं, खांद्यावर घ्यायचं होतं. आता तेच राहिलं. मग तेच राहिले खांद्यावर. पप्पांनी नाही उचललं कधी मम्मी? तुझे पप्पा कधीच नाही आले असं जवळ थांबले सुद्धा नाही येऊन कधी. माझी बायको फेरे घेते का दोरे बांधते ती काय करते ते बघायला सुद्धा नाही आले. काय काय माहिती नव्हतं का? काहीच घेणं ते नव्हतं अजिबात. पकडते का? तरी उपास पकडत होते मी. पण का की आपला जीव होता देवाने जोडा लावल्यामुळे उपास करावा लागत आहे. है का माहिती? मग तुम्ही फॉर्मॅलिटी साठी करता का फक्त? हा फॉर्मॅलिटी. मग भांडणं केले की असं वाटतं जाऊ द्या कशाला धरायचं. मग म्हणून आमचं प्रेम आहे म्हणून त्यांनी उचलून घेतलं हा ना. त्याच्यामुळे उचलून घेतले. तुझे पप्पा तर कधीच नाही आले उचलायला. चला मी पण आता बोलते, मी पण बघते आता येतात का. मी पण म्हणते मला उचलून घ्या. आता तुमचं लेख घेते उचलून, तुम्ही घ्या. तुम्ही पण घ्या. मम्मी आले पप्पा मग. तुम्ही कस काय आले? मला कधी तुम्ही आयुष्यात सोबत आले नाही वड पूजाला, आज कस काय आले? हा बरं आहे बाई म्हातारपणी सोबत सोबत कस काय माग माग आले काय माहिती. उचलून घ्या चला तुम्ही पप्पा. पण उचलून घ्या मला आता. मी आता येलो तुमच्या लेख उचलते मला, तुम्ही नाही उचलणार होय. खूपच तुटत काय करणार? हा मम्मी म्हणजे मग मी काय पप्पा उचलणार ना नाही. तुम्हाला जाड म्हणून राहिलेत. हा म्हणजे मी एवढी जाड झाली होय. मग काय माझं कोणी? मी आता येलो उचलून अहो, तुमचं प्रेम थोडं तरी दाखवा म्हणजे त्यांना तरी कळन. माझा काय का खूप तुला माहिती? उचलला, माझा खूप तुटून जाईल. माझ्या सासऱ्याचा प्रेम आहे की नाही ती सून तरी सांगा. आता काय 5 जणी ओटी भरू. दर तुझी माझीच ओटी भरायची. हा मग तुझी भरू लवकर वटी भरू आणि वर्षा वर्षानुवर्षी इथं भेटू बाळ घेऊन. पर्यंत लवकर होऊ दे बाळ तुझ्यासोबत. दर तुझी ओटी भरू बाई. संगीत येऊ. तुझी ओटी भरायची महत्वाची आहे का माहिती. तुझी ओटी नाही भरली अजून. नाही भरली. हा सगळ्याचे आशीर्वाद काय म्हणतात ना तसं आहे ना आई. असं असं हा आशीर्वाद मी असा. पण भरू का त्यांची? बर ना. हा बर. हा. लवकर दोघी जणी घेऊन या. हा बाळ आई भरा 5. आज वर्षाला इथं आलो. पाया पडा सगळ्यांचे आईचे पाया पड ग. सुखाची रे बाई सुख सौभाग्यवती. तुमच्या पडू द्या. हा, पडू द्या ना. पडू दे. मोठे आहेत तुम्ही. अशी काय करते? वटपौर्णिमाचा पवित्र सण सावित्रीचा आदर्श महान. वटपौर्णिमाचा पवित्र सण सावित्रीचा आदर्श महान. अजय रावांचं नाव घेते सुखी राहावा आमचा संसार छान. अरे वा हा, छान. भारी भारी आता यांचं पण नवीनच आहे ना. हा येच आहे ते वर्ष. हा ग संगत तर खरंच ना तुम्ही दोघी एका मागे एक लग्न झाले. घे ना तू पण. लग्नात काय घेतलं? हा? लग्नात नाही घेतलं ना. असं उखाणे लग्नात घेतलंच नाही. बरं तुम्ही घ्या. यांना सांगा ना. हा आजी तुम्ही घ्या. तुम्ही घ्या आजी ना. इथून तिथून प्यारला लसून हा मी गेले रुसून तर तुकाराम आणला सायकलीवर बसून. आईने मावशी तुम्ही घ्या ना आता उखाणा. मी घेते तू पण एखाद घेऊन दाखव. मी नाही तुम्ही घ्या मोठे तुम्ही मग मी घ्या. बरं आजी तुम्ही घ्या मग त्या घेतात. ना बरं तू घे खरंच. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून. गोविंदरावाचं नाव घेते तुमचं मान राखून. अरे वा. वा वा. मला बी लय भारी भारी येतात पण ध्यानच नाही बाई. हा वय? घे बर तू घे आता. अशा टायमालाच ध्यानात येत हा नाही. नाही असं टायमाला नाही देण्यात बाई. बरं ताई आता सगळ्यांची झाले आता तुम्ही घ्या. आजचं घेते. चांदीच्या वाटीत बदामीचा शिरा. रोहित राव माझे अंगठीचा हिरा.
अगं पोरी, तू घे. दागिने नको तुम्हाला हेरा हिरा पाहिजे डायरेक्ट. हेराच पाहिजे. चल आई जायचं का घरी हो, आता आता घरी जायचं. वड आईला वड सावित्रीला म्हणा पुढच्या पौर्णिमेला विधच भेटू म्हणा पुढच्या वर्षी आज 12 महिन्याला आज 12 महिन्याला इथं असं सुखासुखी ठेव म्हणा सगळ्याच्या जोडी सगळ्याची जोडी सुखाची. असं तुझा आशीर्वाद आमच्या पाठीची राहते म्हणा वड मला सावित्री जास्त आशीर्वाद द्या माझी जोडी टिकली पाहिजे लय वर्ष. आयुष्यभर तुझी जोडी टिकल बाई सुखासुखी राहील बाई अहो आई असं कहून म्हणते माहितीये का आता एक तर ह्या जन्मी सगळा नवरा सुधरवला त्याला काम शिकवले सगळं झालं आणि आता परत पुढच्या जन्मी दुसऱ्याला शिकत बसू होय. म्हणून नाही दुसरं ते काही शिकू नको फक्त एवढंच शिकव. एवढंच शिकव काही शिकू नको एवढं शिकव घेऊन आलं पाहिजे इथं. बाकी काय नको हा मग ते पण शिका पुढची पण ट्रेनिंग द्यावं लागन लेकरांना कसं सांभाळायचं लय अवघड मग आहे. पुढच्या वर्षी देऊ ना आपण. होय आई नवरे कशासाठी येत मग एकामेकाला सपोर्ट पाहिजे हा मग तेच म्हणलं. त्याला मग ते जोडी चल बाई चला आता मम्मी घरी जाऊ मला जेवायचंय. तुला असं वाटतंय कधी उरकून कधी खाईन जाईल घरी जाऊन नाही काय बाई, तूच झाली पडलंय? त्याची पूजा चला. हा पूजा झाली आता वड सावित्रीची